नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत CET सेल म्हणजेच PCM PCB ग्रुपचे रिस्पॉन्स शीट हे पुन्हा आपल्याला आपल्या लॉग इनवरती पाहता येणार आहेत। म्हणजेच या अगोदर 24 मे रोजी आणि 24 मे ते 26 मे या कालावधीमध्ये रिस्पॉन्स शीट ही अवेलेबल झाली होती, पण त्यानंतर काही पालकांच्या काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी अशा आल्या की विद्यार्थ्यांनी ह्या रिस्पॉन्स शीट पाहिलेल्या नाहीत। त्यासाठी पुन्हा एकदा PCM ग्रुपसाठी 27/6/2024 ते 28/6/2024 आणि PCB ग्रुपसाठी 29/6/24 ते 30/6/24 या दरम्यान रिस्पॉन्स शीट ह्या उपलब्ध झालेल्या आहेत। तर चला या व्हिडिओमध्ये पाहूयात ही रिस्पॉन्स शीट आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून हे आपण कशा पद्धतीनं पाहू शकतो। ही प्रोसेस पूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्वात अगोदर आपल्याला आपल्या PCवरती किंवा मोबाईलवरती गुगलमध्ये CET सेल हे टाईप करायचे आहे। त्यानंतर 1 नंबरला जी वेबसाईट येईल CET सेलची ती आपल्याला ओपन करायची आहे। त्यानंतर या कॉर्नरमध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इयर 2024 या टॅबवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला जो रजिस्टर ईमेल ID आहे तो ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे। या ठिकाणी रिस्पॉन्स शीट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर UG या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। 1 नंबरला जी वेबसाईट येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपली रिस्पॉन्स शीट ही ओपन होणार आहे। त्यानंतर आपल्याला प्रोसेड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। प्रोसेड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली ॲन्सर शीट जी आहे, जी रिस्पॉन्स शीट आहे ती ओपन होईल। यामध्ये आपण निवडलेले ॲन्सर आणि तेथील सर्व ऑप्शन्स हे आपल्याला डिस्प्ले होतील। त्यानंतर करेक्ट कोणते ऑप्शन आहेत आणि कोणत्या सब्जेक्टचा क्वेश्चन आहे ही सर्व आपल्याला माहिती डिस्प्ले होईल। त्यानंतर आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या सर्व विषयांचे सब्जेक्ट पाहू शकता। या ठिकाणी आपली रिस्पॉन्स शीट आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। आपण निवडलेले ॲन्सर आणि जे क्वेश्चन्स आहेत त्याचे ॲन्सर बरोबर किंवा चूक जर असतील तर आपण तक्रार ही ऑनलाईन पद्धतीनं निवडू शकता। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे पासवर्ड त्यांच्याकडे नसतील त्यांच्यासाठी लॉग इनमध्ये फॉरगेट पासवर्ड या ऑप्शन क्लिक करून या ठिकाणी आपला ईमेल ID आपल्याला टाकायचा आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस करून आपल्याला आपला पासवर्ड प्राप्त होईल। धन्यवाद।